चला आज बनवूया मस्तपैकी चिकनची भाजी. तर मी कांदा खोबरं बारीक म्हणजे कांदा खोबरं भाजून घेतलं आणि अद्रक लसूण कोथिंबीर सगळं आधी बारीक करून घेतलं, कारण की माझं छोटं मिक्सरचं भांडं ना खराब झालं आहे. तर त्याच्यात छोट्या याच्यात होतच नाही, त्याची ब्लेडच गेली वाटतं. मग मी नंतर आधी बारीक करून घेतलं, मग कांदा टाकला त्याच्यात, नंतर पाणी टाकून खूप वेळ लागला वाटायलाच. आणि नंतर म्हणलं भाजी फोडणीला टाकावा, गरम पाणी केलं. ते सूप काढावं लागतं माझ्या मिस्टरांसाठी थोडं, तर सूप काढून ठेवलं आणि भाजी फोडणीला टाकली, भाजी केली आणि भाकरी केल्या. मोठा चिकन मसाला संपलेला होता, त्याच्यानं मी 5 वालीच पुडी आणली होती. धनिया पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला सगळं टाकून अशी मस्तपैकी झणझणीत भाजी बनवून घेतली. तसं बऱ्यापैकी झालं होतं वाटण, याच्यात चांगलं झालं होतं बारीक. मला वाटलं होते का नाही काय माहीत, मी याच्यात कधी केलंच नव्हतं तसं, नवीन मिक्सर आणले तसं. आणि असं मग चिकनचा रस्सा ते केलं तर भाजी मस्त छान झाली होती. अशी तर्री आलेली भाजी आवडते आमच्या घरी. तर मुलगा माझा कपडे पिळायला लावत होता, कारण की धुवायला तर लावले होते, पाणी आलं तर तेव्हा पाणी संध्याकाळीच मशीन लावते मी शक्यतो, कारण की पाईप सोडता येतो, नाही तर मग असं ड्रामातून हंड्याने पाणी टाकावं लागते. तर त्याने कपडे मी धुवायला लावलेले, त्याने पिळायला लावले आणि वाळत पण त्यानेच घातले. मी अशा 5-6 भाकरी करून घेतल्या बाजरीच्या. आणि त्यांना यायला वेळ होता, माझे मिस्टर ड्रायव्हरचं काम करतात, तर वेळ होता त्यांना. तर आम्ही जेवायला बसलो. त्यांना म्हणलं आधी तुम्ही कपडे वाळू घाला. मुलांनी माझे कपडे वाळू घातले, बारका आणून देत होता सगळं सामान जेवायचं. माझा पाय दुखत होता तर मी बसले होते खाली. बारक्यानं सगळं जेवणाचं सामान घेऊन आला, भात भाजी ताटं हे सगळे. मग आम्ही 3 माई लेकरांनी जेवण केलं. तितक्यात मोठा पण आला आमच्यासोबत, बसलं जेवायला. मग आम्ही जेवण करून पसारा पण त्या बारक्यानेच वारला. म्हणलं तूच वार पसारा. रात्री तर मी भांडे पण नाही घासले, तसे झोपले, कारण की माझी तब्येतच बरी नव्हती. आणि मग पसारा पण सगळं आवरलं त्यानेच. सगळं करतात लेकरं. कोण म्हणते मुलगीच पाहिजे, माझे तर मुलं पण सगळं कामं आता तरी करतात, नंतर बघू काय होईन तर होईन. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल नवीन आहे तर जरा सपोर्ट करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.